माझा अनुभव जर सांगायला गेलं तर पहिले रडायला येतं. 2016 मध्ये मला पॅरेलाइज झालेला. मी 45 दिवस ICU मध्ये होते आणि डॉक्टरांनी 1% गॅरंटी दिली होती की ह्या व्यक्तीची सेवा करा, असेल तुमच्या ताब्यात, नसेल तर स्वामींना अर्पण करा. पण चालता येत नव्हतं. झोळी करायची, झोळीत घालून मला घेऊन जायचे हॉस्पिटलमध्ये. पण खरंच स्वामींची कृपा, मी मुंबईला राहते आणि गिरगावमध्ये मठ आहे, तिथे माझा मुलगा जायचा, सेवा घ्यायचा. सगळे विचारायचे तू रोज इथे येतो तर काय प्रॉब्लेम काय आहे. तर मुलाने सांगितलं माझ्या आईचं अचानक अटॅक आला तिला पॅरेलाइजचा. मला काही कळत नव्हतं. सगळे डॉक्टर हैराण झाले. डॉक्टरांनी तर गॅरंटीच नव्हती दिली. तर मला झोळी करून बेळगावला नेलं कर्नाटकमध्ये. तिथे झोळी करून नेलं आणि झोळीत आणलं. 3दा मी तिथे गेले, 5 फेऱ्या माराव्या लागतात. 3दा गेल्या कोल्हापूरला उतरले आणि सहज मुलांनी झोळीतून काढून खाली टेकवलं. तर तिथे थोडासा चटका लागला पायाला, का गरम लागला दगड म्हणून. तिथून स्वामींच्या तिथे आणलं, तिथं व्हीलचेअरवर मला बसवलं. तिथून स्वामींच्या दरबारात मी गेले. स्वामी, माझं सुख तुम्हाला, तुमचं दुःख मला आहे. स्वामींच्या दरबारात गेले आणि अक्षरशः मी उभी राहिली. हा माझा खरा स्वामी अनुभव आहे. मी स्वामींच्या घरात राहते. तर स्वामींनी जे मला दिलंय ना, ते मी कधी आयुष्यात विसरणार नाही. स्वामीसाठीच मला नाही खूप काही अनुभव दिले स्वामींनी, पण हा सगळ्यात माझा आयुष्यातला हा पहिला अनुभव. म्हणजे डॉक्टर सुद्धा चकित झाले का आम्ही उपवास करतो, आम्ही सेवा करतो देवाची, पण ही कुठली तुमची सेवा. मग आम्ही तिथं स्वामींना सांगितलं तर डॉक्टर सुद्धा इथे येऊन गेलेले अक्कलकोटला. त्यांना शिर्डी साईबाबा सोडून दुसरं काही इतकं माहीत नव्हतं. ते सुद्धा अक्कलकोटला येऊन गेले डॉक्टर. आणि त्यांनी पण खूप, म्हणजे मला सगळे पेशंट सोडून मला घेऊन त्यांनी सगळ्या डॉक्टरांनी टाळ्या वाजवल्या की हे पहिलं पेशंट आमच्या जिंदगीत आम्ही पाहिलंय की ते 4 महिन्यामध्ये एकदम चालायला लागले. नाही तर मला पायांना कशाला काहीच नाही. माझं डायलिसिस सुद्धा केलं 8 वेळा. की डॉक्टरांनी एक, म्हणजे हे जावई आहे माझे, ते सुद्धा समोर होते माझे, का त्यांनी पाहिलं का कसे झोळीत घालून न्यायचे, झोळीत घालून आणायचे. पण नाही, स्वामींनी मला खरंच उभं केलं. त्यांच्यासाठीच मी जगले. श्री स्वामी.